सविस्तर बोलण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतीश सर, स्वागत तुमचं पुढारी न्यूजवर। पाकिस्तानमध्ये इराणनं हा जो सर्जिकल स्ट्राईक केलाय त्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्ही कसं पाहता याकडे? गेल्या 3 दशकापासून भारत सगळ्या जगाला ओरडून सांगतोय की पाकिस्तान हा दहशतवादाचा नंबर 1 चा अड्डा आहे। आता त्याही पलीकडे जाऊन मागच्या काही काळामध्ये अफगाणिस्तान सुद्धा पाकिस्तानमध्ये घुसून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करतोय आणि ते काय कमी होतं, इराण सारखं राष्ट्र सुद्धा आता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी संघटनांवर कारवाई करत आहे। यावरून स्पष्टपणे दिसून येतं की खऱ्या अर्थानं पाकिस्तान हा दहशतवादाचा नंबर 1 चा अड्डा आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानची जनता तर बदहालीमध्ये जगतीये, पण त्यांच्या आजूबाजूची इस्लामिक राष्ट्र यांना सुद्धा दहशतवादाचा फार मोठा फटका बसतोय। आपल्याला जसं माहित आहे की इराणच्या दक्षिण पूर्वेला जैश अल अदल ही जी दहशतवादी संघटना आहे मागच्या काही वर्षांपासून वर्ष 2012 पासून अस्तित्वात आहे, पण आतापर्यंत बलोची सुन्नी मिलिटंट इस्लामिक ग्रुप अशी यांची ओळख त्या ठिकाणी होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले ते पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये सुद्धा या बलोची मिलिटंट ग्रुपच्या विरुद्ध त्या ठिकाणी करत होते। पण हे पहिल्यांदा असं झालं की मिसाईलच्या माध्यमातून त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून इराणनं हा हल्ला केलेला आहे। पाकिस्तानने जरी वल्गना केलेल्या असल्या की आम्ही जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी देऊन पाकिस्तानची ती परिस्थितीच नाही आणि अजून पाकिस्तानचा पाय जो आहे आणखीन बुडत्यात जो गेलेला आहे असं जर आपण म्हटलं तर ते या अनुषंगाने चुकीचं ठरू नये। जी सतीश सर, सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की भारत सुरुवातीपासूनच ओरडून सांगतोय की अशा पद्धतीचे जे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ते पाकिस्तानात आहेत। कुठेतरी इराणकडून झालेला हा सर्जिकल स्ट्राईक किंवा यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अशा पद्धतीने होणारे जे काही हल्ले आहेत किंवा सर्जिकल स्ट्राईक आहेत त्याच्या दृष्टीने भारताची ही जी भूमिका आहे ती कुठेतरी आणखी ठळक होताना दिसतेय का? नक्कीच भारताची भूमिका जी आहे मागच्या काही वर्षांमध्ये ठळक होताना दिसते आणि अशा प्रकारचे ज्यावेळेस घटना होतात की इस्लामिक वर्ल्डमध्ये इस्लामिक राष्ट्रांमध्ये ज्यावेळेस शिया सुन्नीवाद एका बाजूला आहे पण पाकिस्तानची जी शेजारी राष्ट्र आहे त्यांच्यामध्येच जर अशा प्रकारचे त्यांच्याकडूनच जर अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून होत असतील तर कुठेतरी इस्लामिक वर्ल्डमध्ये सुद्धा सरळ सरळ हा संदेश जातो की पाकिस्तान हे दहशतवादाचं नंबर 1 चं स्थान त्या ठिकाणी आहे। जी सतीश सर, धन्यवाद पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात तुम्ही सविस्तर बोललात यासाठी।